पुलिस ने पकड़ लिया था ना भाई, पकड़ लिया था ना भाई। मी जर सिरियसली गाडी घेतली नाही तर आम्ही सिरियसली देव मला सिरियस घेऊन टाकेल। कशी 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 हे इकडे काय झालंय काय? नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर खूप दिवसानंतर ना मी लॉंग व्हिडिओ शूट करते। आता जस्ट मागेच रिसेंटली एक व्हिडिओ आलेला जो मी मार्केटचा दाखवला, क्रॉफर्ड मार्केटचा। बट त्याच्यानंतर म्हणजे व्लॉग असा मला असं वाटतं की मागचे 2-2.5 महिने झाले असं शूटच नाही केलेला। तर फायनली आपला मोठा व्लॉग येतोय जो मी स्टार्ट करते। आणि इकडे मागे बघत असाल जरा बॅग्स वगैरे पॅक झालाय, कुठेतरी जायची तयारी सुरू आहे। आणि आता वाजले 7:15। तसं आम्हाला 7 वाजता डॉट निघायचं होतं, पण मला असं वाटतं की माझ्या लाईफचं कमिटमेंट झालं की काय, जो टाईम मी ठरवते की मी या टाईमला निघणार त्यानंतर 1 तास तर कमीत कमी मला सोसायटीच्या बाहेर पडायला होतोच होतो। तर रिद्वी बाय रेडी आहे, हो ना रिद्वी? रेडी झाली तू? हो। कुठे चालली? स्विमिंग पूलला? येस। तर कुठे चाललोय ना हे तुम्हाला थंबनेल बघून तसं कळेलच, बट स्टील मी थोडंसं सरप्राईज ठेवते, तिकडे गेल्यावर दाखवेल की कुठे चाललोय आम्ही। रिद्वी रेडी टू गो? ये चलो रेडी, चलो लेट्स द जर्नी बिगिन। आता बॅग वगैरे सगळं आलंय, एक बॅग अजून एक्स्ट्रा झाली ते कारण दीपक साहेब जस्ट रेडी होऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची बॅग आली आहे। आणि आता सगळं सामान पहिले गाडीत ठेवतो आणि गाडीत गेल्यावरच बोलते। चला इकडे जोरोशोरोशी तयारी चालू आहे, झालं का? रेडी टू गो? चला चला, खराब होणार आहे परत। रिद्वी दाखवते, रिद्वी रिद्वी हे हे रिद्वी रिद्वी, हा अजिबात नाही, भावच देत नाही अजिबात। आता चल ना, मला केव्हाची म्हणते चल चल चल, स्वतः किती उशीर लावते। बॉटल ठेवायची होती ना, चलो लेट्स गो। ऑल सेट? येस। रिद्वी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, चलो चलो। बाबा काल केलं होतं तर जातो ना, सेम सेम ऐसा भी बाहर निकल सकता है। वो देखो लाइट है ना, वहाँ से भी निकल सकते हैं। लाइट दिख रहा है ना, वहाँ से निकलेंगे। काय झालं, खूप ऊन लागतंय का? ऊन लागतो पण बाबूला, झोप झाली ना? रिद्वी निघालो तसं आम्ही किती 8 वाजता निघालो ना, तेव्हापासून छान झोप काढली मस्त रिद्वीने, हो ना ग? आता झोप झाली तुझी? झाली? अच्छा, बॉल घेतला का तू सोबत? तिथे खेळणार आहे का? हो। असं पकडणार आहे, ओके। जरा काही आता खाणं पिण्याचं, चहा नाश्ता ब्रेकफास्ट असं काही? ब्रेकफास्ट आता तुम्ही पुणे एक्सप्रेस वेला आहे, तुम्हाला एकच लागेल आता ब्रेकफास्ट साठी काहीतरी। भूक लागली हो, किती वेळ लागेल आता? कॅशच घेऊन जायचा विचार आहे। 11 वाजता आपण काय जाऊन तिथे लंचच करूया ना। नाही ना, खूप भूक लागली, चहा पण नाही घेतला आज। चहा घ्यायचं, ऍटलिस्ट चहा कॉफी काहीतरी द्या आणि थोडंसं ब्रेकफास्ट पण करून घेऊ त्याच्यासोबत, नंतर होऊ दुपारचं काय लंच वगैरे कसं करायचं। हा ठीक आहे, चालेल, ओके। खायचं ना? काय भूक लागली? येस। हे इकडे काय झालंय, काय बनवा पेटला ऑटोमॅटिक का? बापरे, दुसरं पेट अचानक समोर आग दिसली, घाबरून गेली ती। काय झालं, एखाद्या गाडीला काय झालं की गाडीने स्पीड घेतला असं वाटलं। तेच ना, त्याच्या समोर मग पेट्रोलच जात होतो ना गाडी, तर तो टँकर जात होता, त्याच्यामुळे थोडंसं घाबरीतच वाटून गेले। बनवा पेटता येते असं, हा ना, ते सगळं सुकलेलं आहे आजूबाजूने, त्याच्यामुळे मग काय झालं, ओलं झालं। हे तू झोपली होती ना म्हणून ओलं झालं। किती दिवस बसू? किती दिवस बसू बाबा?
दिवस नाही का, फक्त 1 तास बसायचे, अजून 1च तास. 2-4 दिवस बसायचं का इकडे? 4 दिवस बसायचं का? 4 दिवस. किती दिवस बसू म्हणे. अवघड आहे बाबा. किती दिवस बसायचंय? रिद्वी आता जाऊन बसली मागे. हो ना रिद्वी? हा, सीट बेल्ट लावला? रेडी? गार्ड सेक्शन सुरू होतोय. हा हा, गार्ड सेक्शन. गार्ड सेक्शन म्हणजे सांगा बाबा. वळणाचा रस्ता. कळालं? म्हणजे वळणाचा रस्ता. वर्णाचा नाही ग. अरे देवा, वर्णाचा रस्ता म्हणजे अरे असं डोंगर असतो ना, मग डोंगरावर जाण्यासाठी असा रोड बनवलेला असतो असं. ओके, त्याला म्हणतात घाट सेक्शन. ओके, अंडरस्टूड? येस येस. आता वर्णाचा रस्ता संपत आला. थोडंच राहिला. आला का? अच्छा, कोणता रस्ता? वर्णाचा रस्ता. भाताचा नाही का ग? असं वरण भाताचा रस्ता नाही. ओ, यांना डिस्टर्ब होत आहे का तुम्हाला माझ्या हाताने? सॉरी. दीपक जाधव कशी सिरियस असते ना गाडी चालवताना. एवढे सिरियस कधीच नसतात, फक्त गाडी चालवताना. मी जर सिरियसली गाडी घेतली नाही तर आम्ही सिरियसली देव मला सिरियस घेऊन टाकेल. हे आमचं बंदर आहे ना, हे कार्टून. रिद्वीने काय केलं होतं माहिती घरी? इकडे मी लिप बाम लावून दिलं तिला, त्याच्यानंतर मी लिपस्टिक लावली, मग तिने सुद्धा लिपस्टिक लावून घेतली आणि पूर्ण हनुमानजी सारखं असं सगळं रेड झालं होतं. मग आता फूड कोर्टला थांबलो ना, तर तिकडे मी छान फेस वॉश करून दिला. मॅडमने परत आल्यानंतर परत लिपस्टिक लावून घेतली आणि परत रेड करून घेतला. परत हनुमानजी रेडी. हो ना ग? कशा आणि अशा प्रकारे आमची खरी जर्नी जी आहे ना, ती आत्ताशी बिगिन झालीये. कारण मग मला भयानक ट्रॅफिक लागले घाटात. ते तुम्हाला दाखवते मी काय केवढं ट्रॅफिक आहे. म्हणजे 18 किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला 40 मिनिटचा रस्ता सांगता येतोय. बापरे. आणि होपफुली थोडंसं ट्रॅफिक क्लिअर झालंय का? नाही का? होपफुली थोडं गाड्या चालतायत ऍटलीस्ट, त्याच्यामुळे टेन्शन नाहीये. नाहीतर एका जागेवर उभं राहिलं ना, मला खूप बोर होतं. गार्ड सेक्शन मधनं जातोय मस्त. बाहेर रेड आहे. हा, मॅप तर बघा आमचा. बापरे. आणि तुम्हाला माहितीये का, आपण जेव्हा निघालो ना तेव्हा 2 तास दाखवत होतं ना, नाही 2.5 तास, की आपल्या इकडे पोहोचायला 2.5 तास लागणार. असं सेम किती वेळा ते चेंज झालं की 2 झाले, परत 2चे 2.5 झाले, परत 1.5 झाला, 1.5चे परत 2 झाले. असे आपले मिनिट व्हेरिएशन होत राहिले. त्याचं ते चेंज होत राहतं. ते डिपेंड्स ऑन ट्रॅफिक अँड रोड कंडिशन. एकदा आपण आठवतं का तुला, नाशिकवरून येत होतो मुंबईला 11:30, 12, 12:30, 2 वाजता पोहोचलो. 1:15 पोहोचलो. त्याचा ब्लॉग पण टाकलेला आहे मी, आठवतं का? रात्रीचा 1:30 वाजता मी ब्लॉग बनवला होता. हा, त्याचा ब्लॉग पण आहे. आय थिंक वणीवरनं रिटर्न येत होतो आपण. करेक्ट, वणीचा ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे की लेट नाईट, खूप लेट झालेलं. मी तर बिग बॉस बघत आले होते. एकाच ठिकाणी 1 तास थांबलेलो होतो. येस, करेक्ट, बरोबर. नाही, इकडे एवढा प्रॉब्लेम नाही आहे ना. हे चालू ट्रॅफिक आहे ना, असं याला काही प्रॉब्लेम नसतो. जेव्हा एका ठिकाणी उभं राहायची वेळ येते ना, मग प्रॉब्लेम होतो. हे आणि एका ठिकाणी उभं म्हणजे तेव्हा तर लिटरली अर्धा तास 1 तास आम्ही जागेवर होतो. हल्ली सुद्धा नाही गाडी इकडच्या तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना. अबे जोर से कहाँ चलाओ, यहाँ पूरी ट्रैफिक लगी हुई है. जोर से चलाओ, जोर से. और ब्रिज बघी नवीन आली बघ. हो ना, छान आहे. तू ट्रॅफिक वाला का उभा आहे तिकडे? मॅनेज करायला. हे बघा, सगळ्या गाड्यांचं ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी ना ट्रॅफिक पोलीस अशा सेंटरला उभे आहेत, जेणेकरून की एका लाईन मध्ये सगळं गाड्या चालतात. मस्त. आज पहिल्यांदा मला असं काहीतरी इथे आल्यासारखं वाटलं, अब्रॉडला वगैरे. तिकडे नाही का असं छान असं लाईन मध्ये सगळं सिस्टमॅटिक वेने सगळ्या गोष्टी असतात. आणि आमच्या मॅडमचं इकडे
गाड़ी चालू है बाबा, और जोर से चलाओ, और जोर से चलाओ। कहाँ जाना है जोर से चला के? हाँ हाँ रिद्वी, कहाँ जाना है जोर से चला के? स्विमिंग पूल में? अच्छा, जाते ही डुबकी मार दोगी? डुबकी मतलब स्विमिंग पूल में उड़ी मार दोगी? हाँ नहीं ना? हाँ। तू किसके साथ में जाएगी स्विमिंग पूल में? तुम दोनों के साथ। किसके साथ? तुम दोनों के साथ। अच्छा हाँ। अच्छा बेटा, ये बात ये बात है। वाव, ऑल हेवी व्हेकल्स ना लेफ्ट हँड साइडने त्यांनी काढून दिले. मस्त, म्हणजे काय मॅनेजमेंट केलंय रा, जबरदस्त. फर्स्ट टाइम मी असं काहीतरी बघते दीपक. जर तिथे आपले ट्रॅफिक पोलीस नसते ना, या लोकांनी सगळी त्या रस्त्याची खिचडी करून टाकली असती. इकडनं तिकडनं काढून बोलून, याला हॉर्न दे, मला जाऊ दे, तू थांब, तुला जाऊ दे, मी थांबतो, असं करत करत त्याची पर वाट लावलीच तिने. बरं झालं तिथे उभे होते सगळे लोक, त्याच्यामुळे पटकन निघालो ना बाहेर. पटकन निघाल. त्यांनी कसं साईडला घेतलं ना, मग हेवी ट्रॅफिक सगळ्या साईडला घेतलं. करेक्ट. आणि स्ट्रेट वेने रस्ता चालूच होता, बंद झाला नाही कुठेच. म्हणजे दॅट वॉज द मेजर थिंग. चला, आम्ही घाट सेक्शन आता क्रॉस केलाय ऑलमोस्ट. आता ट्रॅफिक पण नाहीये. स्टील आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला 20 मिनिट दाखवते. पुलिसने पकड़ लिया था ना भाई, पकड़ लिया था ना भाई. बस सब कुछ था, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मला वाटलं आता अर्धा तास गेला इकडे, पण काही नाही. कॉन्फिडन्स होता मला. मी माझं त्यांना म्हटलं काय सर, ते म्हणते काही नाही, पेपर दाखवा तुमचे लायसन्स. असं वाटलं 400 meters. लायसन्स Use any दाखवलं. lane to turn left onto National Highway 48. पेपर म्हणे आहे. ओके, जा म्हणा तुम्ही. कॉन्फिडन्स मला वाटलंच नव्हतं की आपल्याला थांबवतील. एक तर फॅमिली कार आहे आणि स्टील थांबवलं. बरं, आता ओके, व्हेअर टू गो? ते कुठे गेलं मॅप? बंद केलं का? फायनली आलो, अरे, जवळ आलं बरंच. रिद्वी, मैं तो कूदने के लिए नहीं रेडी हूँ। अरे रिद्वीला फक्त म्हटलं रिद्वी बी रेडी, आता शूज वगैरे घालून घे. रिद्वी डायरेक्ट ट्यूब घेऊन रेडी आहे. हा रिद्वी, हाँ, मज्जा हाँ, य हाँ। कसं य य. किती टोल बाबा, किती टोल. मला तर असं वाटतं आपला रिसॉर्ट इतके पैसे ना आपण टोल मध्ये दिले की काय. किती टोल लागले आपल्याला येताना, बापरे भयानक. आमचं फ्रेंड सर्कल इकडे पोहोचलं. आम्ही जस्ट 5 मिनिटापासून त्यांचं मॅट बघत होतो, तर आता भेटवतो त्यांच्यासोबत. ये बस 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 बस. 8 वर्षानंतर गाडी झाली ती आता. कशी 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 Finally, we guys are in लोणावळा. तर गाईज जस्ट आम्ही पोहोचलोय आणि आता याच्यानंतर तुम्हाला सलग 3 दिवस लोणावळ्याचे व्लॉग्स बघायला मिळणार आहेत. तर सुपर एक्सायटेड. पूर्ण पुढचे 3 दिवसाचे व्लॉग बघत राहा. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. येते आता नवीन छान छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय.